मला सगळ्यांना सांगायचं आहे, मैं आज सगळ्यांना सांगू इच्छितो, मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं, मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं, मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊं, मैं मौसम नहीं हूं मैं बदल जाऊं, मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना, मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना। हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल जाए। मला आपल्याला आपलं हे जे काय आहे निदर्शनं सुरू राहते, निदर्शनं कशासाठी करायचे? लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, मुख्यतः शक्ती एकवटण्यासाठी। या निखाऱ्यावर जी राख पसरलेली आहे त्याच्यावर फुंकर मारून परत एकदा ते निखारे प्रज्वलित करण्यासाठी, पेटवण्यासाठी ही निदर्शनं पाहिजे। त्याच्या ते थांबणार नाही, पण त्याचबरोबर संयमाने सगळं काय करायचं, कोणाचा जास्त अपमान करायचा नाही, आपलं आपलं दुःख, आपलं आपलं निर्धार व्यक्त करायचं। आणि मगाशी सांगितलं तुम्हाला की जिथे जिथे मला आता आमंत्रण येणार त्या त्या ठिकाणी मी जाणार आहे। काळजी करायचं कारण मी आहे, मंत्रिपदावर नसलो तर मी तुमच्या बरोबर आहे। रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मागासवर्गीयांच्यासाठी लढता लढता जो आहे शेवटचा श्वास घेणारा हा छगन भुजबळ आहे। मी कुठल्याही आणि यात मी कुठच्याही दबावाला सुद्धा बळी पडणार नाही, लक्षात ठेवा। जिथे जिथे आपले प्रश्न, तुमचे प्रश्न आहेत, गोरगरिबांचे प्रश्न आहेत, तिथे आपण सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायचं आहे। मी तुमच्या बरोबर राहणार आहे। अनेक राज्यातले लोक आज इथे नाही आले, ते तुमच्या बरोबर राहणार, देशातले लोक तुमच्या बरोबर राहणार, पण तुम्ही हिम्मत ठेवा, ती हिम्मत तुमची ठेवा, वाट पहा, तोपर्यंत आपलं काम चालू ठेवा। पुढे कदाचित आणखीन काही संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही समाजाच्या बाबतीत। त्यावेळेला पुन्हा एकदा जो आहे ओबीसी एल्गार पेटवावा लागेल, करावा लागेल। तुम्ही सगळे यासाठी तयार आहात? दोन हात वर करून सांगा, तुम्ही सगळे मला पाठिंबा देणार? सगळे लढायला तयार? रस्त्यावर लढाई होणार तयार? कदाचित आपल्यावर वरवंटा चालवतील, तुम्ही लढायला तयार? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम। तर छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये समता परिषद संपन्न झालेली आहे। छगन भुजबळ यांनी भाषण केलं, मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही। भुजबळ मंत्रिमंडळात हवेत असा फडणवीसांनी आग्रह धरला होता, अशी माहिती भुजबळांनी दिली आहे। तटकरे पटेलांनाही आता मला मंत्रिपद देण्याचा त्यांचा निर्णय होता, मात्र पक्षातला निर्णय पक्षाध्यक्षाचा असतो, दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा। छगन भुजबळ यांचा अजित पवारांवर हा रोख आहे। भुजबळ मंत्रिमंडळात हवेत असा फडणवीसांनी आग्रह धरलेला होता, त्याचबरोबर तटकरे पटेलांनीही मला मंत्रिपद देण्याचा आग्रह धरलेला होता, असं त्यांनी म्हटलंय।